ऑनलाईन गेमिंग, बेटिंग, व्यसन, 80 लाखांचे कर्ज, कॅनरा बँकची 1,58 लाखांची मॅनेजरने केली चोरी, भंडारा पोलिसांनी केली उघड. 18 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी कॅनरा बँक चिखला शाखेतील चॅनल गेट आणि शटरचा कुलूप तोडून 1,58 लाखांची चोरी झाल्याची माहिती गोबरवाही पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नरूल हसन यांनी स्थानिक गुन्हे शाखा, गोबरवाही पोलीस आणि सायबर सेलच्या एकूण 10 टीम्स तपासासाठी रवाना केल्या. तपासादरम्यान चोरी बँकेतीलच कर्मचारी करत असल्याचा संशय निर्माण झाला. चौकशीत सहाय्यक प्रबंधक मयूर छबिलाल नेपाळे यांच्या हालचाली संशयास्पद आढळल्या. ते नागपूर येथे असल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने तिथे जाऊन त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिली. आरोपीकडून 96,12,000 रुपये, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, टाटा निक्सॉन कार, मोबाईल, DVR असा एकूण 1,07,01,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. तपासात आरोपीवर ऑनलाईन गेमिंग, बेटिंग, शेअर ट्रेडिंग आणि विविध लोन्समुळे 80 लाखांहून अधिक कर्ज असल्याचं समोर आलं असून ते फेडण्यासाठीच त्याने चोरी केल्याची कबुली दिली. भंडारा येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट. माहिती मिळाली की बँकचे जे करन्सीचे स्टाफ आहे त्यामधून सुमारास 1.58 कोटी असा कॅश गेला होता. त्यावर भंडारा पोलीसची वेगवेगळी टीम तिथे पोहोचली, सिनियर ऑफिसर्स तिथे पोहोचले आणि 10 टीमनी वेगवेगळी डायरेक्शनमध्ये तपास केला, CCTV तपासणी केली आणि वेगवेगळ्या लोकांना विचारपूस केली आणि 2 ते 3 तासमध्ये तो गुन्हा उघडकीस आणला.